वरणगाव परिसरात दुहेरी घरफोडी, 3,62,000चा ऐवज गायब। वरणगाव फॅक्टरी परिसरातील दर्यापूर शिवार भागात 2 घरांवर चोरट्यांनी धाड घालत तब्बल 3,62,000 रुपये किमतीचा सोन्या चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। दोन्ही घरफोड्या एकाच पद्धतीने केल्याने एकाच टोळीचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। वरणगाव पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे। पहिली घटना, 1,07,000चा ऐवज चोरीला। फिर्यादी आदिनाथ पुना पाटील वय 59। स्थळ पोस्ट ऑफिस समोर, दर्यापूर शिवार, वरणगाव। कालावधी 8 डिसेंबर रात्री 7.15 ते 9 डिसेंबर सकाळी 5.30 वाजता घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला। त्यानंतर बेडरूममधील गोदरेज कपाट फोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेली। चोरीस गेलेला ऐवज, सोन्याची अंगठी रुपये 25,000, ची मिनी मंगळसूत्र रुपये 50,000, चांदीचे कनरडे, ग्लास, चमचा, अत्तरदाणी, वाट्या रुपये 20,000, रोख रुपये 12,000। एकूण नुकसान रुपये 1,07,000। या प्रकरणी कलम 305(ए)331(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहेत। दुसरी घटना, 2,55,000ची मोठी घरफोडी। फिर्यादी सिद्धार्थ अशोक थाटे वय 20। ठिकाण सुशीलनगर, दर्यापूर शिवार, वरणगाव। घटना कालावधी 7 नोव्हेंबर 2025 संध्या 6 वाजता ते 9 डिसेंबर 2025 सकाळी 10 वाजता चोरट्यांनी घराचे कुलूप तसेच गोदरेज कपाट तोडून घरातील मौल्यवान दागिने लंपास केले। घटनेनंतर घरातील सामान पूर्णतः अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले। चोरी झालेला माल, मिनी गंठण रुपये 60,000, मणीसह सोन्याचे डोरले रुपये 20,000, सोन्याच्या वेगवेगळ्या कानातल्यांच्या जोड्या रुपये 57,000, सोन्याच्या 2 चैन रुपये 68,000, सोन्याची अंगठी रुपये 28,000, सोन्याचे नथ रुपये 2,000, चांदीच्या 2 जोड पैंजण रुपये 10,000। एकूण नुकसान रु. 2,55,000। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बागुल यांच्याकडे आहे। दोन्ही घटनांत समानता, एकाच टोळीचा संशय। दोन्ही घरफोड्यांमध्ये घराचे कुलूप तोडणे, गोदरेज कपाट फोडणे, फक्त सोन्यात चांदीचा ऐवज चोरणे हा समान पॅटर्न दिसून आल्याने पोलिसांनी एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, संशयित हालचाली आणि गुन्ह्याच्या पद्धतीचा अभ्यास करून तपासाची दिशा ठरवली जात आहे।